या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. वसुंधरा भरपूर कपडे घेऊन येते आणि तनयाला आवाज देत बोलावून घेते. तनया विचारत असते की आता काय आहे, तुम्हाला थोडासुद्धा आराम करू देणार नाही का? तर वसुंधरा म्हणत असते की नाही तनया, आज तू आराम कर. आज घराची साफसफाईसुद्धा तुला करायची नाही आहे आणि स्वयंपाकसुद्धा मी आणि वहिनी बनवणार आहोत. आणि ते ऐकून तनया तर खूपच खुश होते. तर वसुंधरा तिला सांगते की आज फक्त तुला हे कपडे धुवायचे आहेत. आणि ते ऐकून तनया खुश होत म्हणते, म्हणजे हे सगळे कपडे वॉशिंग मशीनला लावायचे आहेत ना? मग ठीक आहे, काही हरकत नाही. आणि अगं तू इतकेच कपडे का दिले? अजून कपडे घेऊन ये, हवं तर घरातले पडदेसुद्धा दे, मी आज सगळे धुते. आणि ते ऐकून वसुंधरा हसतच म्हणते की ठीक आहे. आणि मग ती इतरही कपडे आणायला जाते. तर तनयासुद्धा खुश होत ते सगळे कपडे वॉशिंग मशीनजवळ घेऊन जाते. त्यानंतर ती म्हणत असते की आज मला काही काम नाही, आज मी छान आराम करणार. आणि मग ती ते सगळे कपडे वॉशिंग मशीनमध्ये टाकते. मात्र ती मशीन काही सुरू होत नाही. तनया जोरजोरात त्या मशीनला मारत असते. तितक्यात वसुंधरा बाकी काही कपडे घेऊन त्या ठिकाणी येते आणि तनयाला म्हणते की अगं हे काय चाललंय तुझं? ती मशीन आधीच आजारी आहे, तू का मारते? तर तनया घाबरून विचारते म्हणजे? तर वसुंधरा हसतच सांगते की मशीन बिघडली आहे, त्यात कपडे धुता येणार नाही, मी मगाशी तुला सांगायचंच विसरले. आणि ते ऐकून तनयाला तर धक्काच बसतो. ती म्हणत असते की मग आता हे सगळे कपडे कसे धुवायचे? तर वसुंधरा म्हणते की बाहेर अंगणात जाऊन स्वतःच्या हाताने धु. आणि ती तनयाला ते सगळे कपडे घेऊन बाहेर पाठवते. तर बाहेर अवनी वहिनीसुद्धा असते. तिला पाण्याची टाकी सापडलेली असते. तर वसुंधरा तिला म्हणत असते की अवनी वहिनी, आपण पटकन ही टाकी भरून हिला देऊयात, म्हणजे ही कपडे धुवेल. आणि त्यावर तनया नाराज होतच म्हणते की ठीक आहे. आणि मग त्यानंतर वसुंधरा आणि अवनी पाण्याचा पाईप त्या ठिकाणी घेऊन येतात आणि तनयाला सांगतात की आता ही टाकी भरल्यानंतर तू कपडे धुवायला सुरुवात कर. आणि मग त्या तेथून निघून जातात. तर तनया त्या टाकीमध्ये पावडर टाकते आणि मग सगळे कपडे टाकते. आणि मग त्यानंतर एक काठी घेऊन त्या टाकीमध्येच सगळे कपडे गोल गोल फिरवत बसते. त्यानंतर वसुंधरा आणि अवनी त्या ठिकाणी येत तिला विचारतात की अगं हे काय करतेस तू? तर तनया म्हणत असते की मी कपडे धुते. त्या दोघी विचारतात असे? तर तनया म्हणते की हो, मग वॉशिंग मशीनमध्ये सुद्धा कपडे असेच गोल गोल फिरत असतात ना? आणि ते ऐकून या दोघीही हसतच डोक्याला हात लावतात आणि तिला सांगतात की कपडे असे धुवायचे नाहीत, तू एक एक करून व्यवस्थित हाताने कपडे धु. आणि ते ऐकून तनया तर खूप चिडते, पण नाईलाजाने कपडे धुवायला बसते. त्यानंतर मग तनयाला विशाखाचा कॉल येतो. तर वसुंधरा तो कॉल रिसीव करते आणि स्पीकरवर ठेवते. तनया रडतच सांगत असते की मम्मा, तुला काय गरज होती त्या कागदावर सही करायची? तुला माहिती आहे का वसुंधरा माझ्याकडून किती काम करून घेते येते, आतासुद्धा मी कपडे धुते. आणि ते ऐकून विशाखा म्हणते की हो ना, मी आता सोडणार नाही त्या वसुंधराला, बघतेच. आणि ते ऐकून वसू हसतच म्हणते की हो विशाखा मॅडम, बघा मी इथेच आहे. आणि ते ऐकून विशाखा घाबरून कॉल कट करते. त्यानंतर अवनी जयश्रीच्या काही साड्या घेऊन त्या ठिकाणी येते आणि त्या तनयाकडे देत म्हणते की या आईंच्या साड्या आहेत, हलक्या हाताने धु. आणि मग त्या दोघी तेथून निघून जातात. तर तनया रागातच म्हणत असते की आता बघाच तुम्ही माझा हलका हात. आणि ती जोरजोरात त्या जयश्रीच्या साड्या धुते, आपटते आणि त्यामुळे ती साडी फाटून जाते. आणि त्यामुळे तनया घाबरते आणि पटकन ती साडी लपून ठेवते. त्यानंतर मग सगळेजण बोलत बसलेले असतात. भास्कर म्हणत असतो की काल आपला जो विषय अर्धवट राहिला तेथूनच मी पुन्हा सुरुवात करतोय. तर जयश्री विचारते की काय बोलत होता तुम्ही काल? तर आकाशचे बाबा म्हणतात की काल तू नव्हती, मात्र आम्ही एका महत्त्वाच्या विषयावर बोलत होतो. भास्कर त्याबद्दलच आता सांगेल. आणि मग त्यानंतर भास्कर सगळ्यांना सांगतो की अखिलने तनयाला कंपनीच्या अकाउंटमधून 50 लाख रुपये काढून दिले. त्याने पैसे काढले हा माझा प्रॉब्लेम नाही आहे, पण त्याने आपल्याला कोणालाही विश्वासात घेतलं नाही, या गोष्टीचा मला त्रास होतोय. आणि ते ऐकून जयश्रीला आश्चर्य वाटतं. तो विचारत असतो की अखिल, तू असं का केलं? तर अखिल सांगत असतो की विशाखा मावशीला गरज होती म्हणून मी तिला पैसे काढून दिले. तर भास्कर खूप चिडलेला असतो. तो म्हणत असतो की अखिल, तू या सगळ्या व्यवहाराच्या आधी आमच्याशी बोलायला हवं होतं, आम्हाला विश्वासात घ्यायला हवं होतं. पण अखिलचं म्हणणं असतं की मी ते पैसे लगेच डिपॉझिट केले ना, मग काय झालं? मात्र भास्करला ही गोष्ट अजिबात पटत नाही आणि याच गोष्टीवरून त्या दोघांचे वाद सुरू होतात. ते वाद खूपच वाढतात. भास्कर म्हणत असतो की अखिल, तू कंपनीचा CEO आहेस म्हणून तू असे निर्णय घेऊ शकत नाही, कंपनी आपल्या सगळ्यांची आहे. मात्र अखिल म्हणत असतो की
की दादा मी विचार करूनच निर्णय घेतला होता आणि त्यांच्यातील मग ते वाद हळूहळू वाढतच जातात. शेवटी भास्कर म्हणतो की आता माझ्याकडे ना फक्त एकच पर्याय आहे, तो म्हणजे मला कंपनीचा जॉईंट CEO करा किंवा मग आपण कंपनीच्या वाटण्या करू. आणि ते ऐकून सगळ्यांना तर मोठा धक्काच बसतो. त्याचे आई बाबा तर खूप घाबरतात. ते म्हणत असतात की भास्कर हे काय बोलतोय तू? तर तो म्हणत असतो की मग काय करू मी आई बाबा, माझ्याकडे आता हा शेवटचा पर्याय उरला आहे. याआधी मी आणि आकाश कंपनी चालवायचो, आम्हा दोघांमध्ये कधी वाद झाले नाहीत का? खूप वाद झाले. मात्र आकाश कोणताही निर्णय घ्यायच्या आधी आपल्या सगळ्यांचं मत विचारात घ्यायचा. आणि ते ऐकून अखिल म्हणतो म्हणजे आता तुला सगळ्यांना हे सांगायचं आहे का की मी किती नालायक आहे ते? तर भास्कर म्हणत असतो की अखिल असं काही नाही आहे, आणि जर तुला आठवत नसेल तर सांगतो, आकाशने CEOची पोस्ट आधी मलाच ऑफर केली होती. तर अखिल म्हणतो की हो केली होती, पण तेव्हा तू नकार दिला होता. आता काय तुझा विचार बदलला आहे का? तर भास्कर म्हणतो हो, हवं तर असं समज. मात्र मला आता कंपनीचा जॉईंट CEO व्हायचा आहे. म्हणजे मी तुला आणि तू मला अन्सरेबल राहू. जर तू असेच व्यवहार करत राहिला ना तर आपल्या कंपनीचं खूप नुकसान होईल आणि ते मला नको आहे. आणि भास्करचं बोलणं घरातील सगळ्यांनाच पटतं. बाबा म्हणतात की ठीक आहे, आपण असंच करूयात, भास्करला जॉईंट CEO करूयात. त्यानंतर मग जयश्री विचारू लागते की मला कळत नाही आहे विशाखाला एवढ्या पैशांची काय गरज होती. आणि मग त्यानंतर आकाश त्या दिवशी घडलेला सगळा प्रकार त्यांना सांगतो. विशाखाला तर त्या गुंडांनी मुदत वाढवून दिली होती, मग तरीही तिला पैशांची गरज का पडली असा प्रश्न अखिलला पडतो. आणि मग त्यावेळी सगळेजण तनयाकडे बघू लागतात, तिला जाब विचारू लागतात. तर तनया घाबरून म्हणते की मम्माला मुदत वाढवून मिळाली होती, पण सेफ साईड म्हणून मी अखिलकडून पैसे घेतले. मात्र मुदत वाढवून मिळाल्यानंतर मी त्याला ते परत केले सुद्धा. तर भास्कर म्हणत असतो की हे बघ तनया, जर मावशीने माझ्याकडे मदत मागितली असती ना तर मी सुद्धा तिला केली असती. तिला मदत करण्याबद्दल माझं काही मत नाही आहे. मात्र हे सगळं आम्हाला अंधारात ठेवून तुम्ही केलं हे मला अजिबात पटलेलं नाही आहे. आणि मग त्यानंतर आकाशही भास्करची माफी मागतो. आणि मग भास्करचा सुद्धा राग जातो आणि मग बाबा त्याला सुद्धा अखिलसोबत कंपनीचा जॉईंट CEO करतात. त्यामुळे सगळेच जण खुश होतात. त्यानंतर मग अवनी देवाचा आशीर्वाद घेते आणि सगळ्यांना पेढे देते. वसुंधरा तर खूपच खुश असते. मात्र तनयाचा चेहराच पडलेला असतो आणि ही गोष्ट अवनीला कळते. ती मुद्दाम वसुंधराला म्हणते की तुला खूप आनंद झाला आहे, मात्र घरातील काही लोकांना आनंद झालेला नाही आहे. आणि ते ऐकून तनया म्हणते की वहिनी असं काही नाही आहे, आणि तुमच्या माहितीसाठी सांगते की आधी CEO होण्याची ऑफर आकाश भाऊजींनी भास्कर दादांनाच दिली होती. मात्र तुम्ही ती ऑफर नाकारली. आणि त्यावर अवनी म्हणते की आम्ही ती ऑफर का नाकारली तुला चांगलंच माहिती आहे, कारण त्यावेळी ना तू आमचे कान भरले होते, पण आता आमचे डोळे उघडले आहेत. आता यापुढे आमच्याकडून अशी चूक होणार नाही. आणि ती जबरदस्तीनेच तनयाच्या हातावर पेढा ठेवते आणि तेथून निघून जाते. तर वसुंधरा तनयाला म्हणत असते की बघितलं ना, एक वेळ आपण माणसांशी स्पर्धा करू शकतो, पण नियतीशी स्पर्धा नाही करू शकत. तुझं खरं रूप आता अवनी वहिनींना कळलं आहे. हळूहळू ते घरातील सगळ्यांनाच कळेल. आणि ते ऐकून तनया मात्र घाबरते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.